मिरजेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या घरी सदिच्छा भेट। सांगली दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी समितदादा कदम यांनी त्यांचे स्वागत करून विविध विषयावर चर्चा केली। यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अण्णा कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे, कामगार नेते महेश कुमार कांबळे, सतीश आबा पाटील, समीर मालगावे, अमर पाटील, कासिम मुल्ला, योगेश दरवंदर यांच्यासह आरपीआय रामदास आठवले गटाचे सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी समितदादा कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मिरज शहराची ओळख असलेली तंतुवाद्य सितार देऊन त्यांचे जंगी स्वागत केले। समित आणि त्यांच्या वडिलांनी दिला आहे मला विना, मजबूत होणारा आहे माझा सीना या शायरीतून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आभार मानले। समित कदम जे आहे ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांचा आणि माझा अत्यंत जवळचा सहयोग आहे। विनय कोरे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत। त्यांच्या पक्षाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला आम्ही अनेक सभांमध्ये भेटलेलो आहोत। त्यामुळे समित कदम हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत आणि त्यांच्या घरी त्यांचे वडील आहेत, आई आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांची सगळी फॅमिली आहे। त्यांना भेटण्यासाठी त्यांचा आग्रह होता मी मिरजमध्ये येतो आहे तर माझ्याकडे आलं पाहिजे। त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या घरी भेट देण्याची संधी मिळाली आणि मला आनंद आहे की समित कदम सारखा नौजवान जो आहे तो जनसुराज्य पार्टीचा अध्यक्ष आहे आणि जनसुराज्य पार्टी आमच्या महायुतीमध्ये आहे। त्यामुळं येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या लढताना त्यामध्ये समित कदम यांचा आरपीआयला चांगला उपयोग होणार आहे आणि ते आरपीआयसाठी चांगल्या पद्धतीनं भूमिका घेतील अशी मला अपेक्षा आहे। मराठा आरक्षणाचा